कानन गावातील रणजित यादव याचा विवाह सीमाशी झाला होता. सीमाला पाहता क्षणीच त्याने पसंत केली, कारण तिचे रूपच भुलवणारे होते. तिच्या सौंदर्यावर फिदा होऊन रणजितने फार काही चौकशी न करता विवाह करून तिला बायको बनवले होते. ती सासरी नांदायला आली. दोघे नवरा बायको संसारात रमले. निसर्ग नेमाप्रमाणे त्यांच्यात सारे काही सुरळीत सुरू होते. तो तिच्यावर खुश होता, पण ती मात्र कोणत्या तरी वेगळ्याच विचारात असायची. तिला लग्नाआधीचे दिवस आठवत होते. तिच्या बहिणीचा नवरा महेश यादव हा भिका गावचा रहिवासी होता. लग्नानंतर त्याचे सासरवाडीला येणे जाणे होते. त्यावेळी वयात आलेली मेवणी सीमाबरोबर त्याचे बोलणे होत होते. बहिणीचा नवरा म्हणून ती त्याच्याशी आपुलकीने वागत होती, पण त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती. तो तिच्याशी लाडीकपणे बोलत होता, तिचे हट्ट पुरवत होता. त्याची बायकोही त्याच्यावर खुश असल्याने साहजिकच सीमालाही त्याच्याबद्दल आकर्षण वाटत होते. तो तिची मस्करी करतो हे तिला आवडत होते. कुणी नसल्याची संधी साधून तो तिचा हात धरत होता, तिला जवळ घेत होता. काही वेळा तिच्या पाठीवरून नितंबावरून हात फिरवत होता. त्याचे हे चाळे तिलाही आवडू लागले, कारण ती वयात आली होती. तिच्यातील तारुण्य सुलभ भावना जाग्या झाल्या होत्या. पुरुषाचा स्पर्श तिलाही आवडू लागला होता. ती काही बोलत नाही म्हटल्यावर त्याचे धाडस वाढले. एकदा ती बहिणीबरोबर भिका या गावी आली, तेव्हा महेश बायकोला म्हणाला, माझ्या मेवणीला आपली शेती दाखवून आणतो. तेव्हा त्याच्या बायकोने होकार दिला. तो सीमाला घेऊन बाहेर पडला. दोघे गप्पा मारत शेताजवळ पोहोचले. तो तिला घेऊन शेतातील घरात गेला. ती त्याच्यावर विश्वास ठेवून निवांत निघाली असली तरी त्याच्या मनात वेगळाच विचार होता. गप्पा मारत मारत तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, तू मोठी असती तर मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. त्याचं हे बोलणं ऐकून ती हसू लागली. तो गोंधळून म्हणाला, हसतेच काय? ती हसतच म्हणाली, काय जिजू काहीही बोलतात, ताईला कळले तर? तो म्हणाला, तिला नाही कळत, मला तू खूप आवडतेस, माझं प्रेम आहे ग तुझ्यावर. तो बोलत होता तशा तिच्या उत्तेजना वाढू लागल्या. हे बोलणे तिच्यासाठी नवीनच होते. ती आता कुठे वयात आली होती. तिलाही पुरुषांचे आकर्षण वाटत होते. ती खालीमान घालून ऐकत होती. तसे त्याने पुढचे पाऊल टाकले. तिला मिठीत घेतले. ती संकोचून गेली, अंग चुरू लागली, पण तो कामातूर झाला होता. त्याने तिला घट्ट आवळून उचलले आणि मांडीवर बसवून घेतले. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिला घट्ट आवळून धरले होते. त्याचा गरम श्वास तिच्या मानेवर जाणवू लागला होता. ती आता उत्तेजित होऊ लागली. तिला कशाचेच भान उरले नव्हते. तिचा विरोध कमी झाला तसे त्याने तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. त्याने तिच्या कोवळ्या स्थानांना कुरवाळून तिला बेफान केले. तिच्या ओठातून सुस्कारे फुटू लागले. तसे त्याने आपले ओठ तिच्या ओठावर टेकले आणि तो तिचे चुंबन घेऊ लागला. तसा तिनेही प्रतिसाद दिला. ती चुंबन घेऊ लागली तसा तो पिसाळला. त्याने माघार घेतली नाही. दुसऱ्या क्षणाला त्याने तिला बेडवर पाडले आणि तो तिच्यावर पडला. त्याच्या तगड्या देहाखाली तिचा नाजूक देह रगडू लागला. वस्त्राचा अडसरा दूर झाला आणि कशाचाही विचार न करता त्याने तिच्यामध्ये प्रवेश केला. या पहिल्या समागमाने ती चित्कारली आणि विव्हळू लागली. तसा त्याचा जोर वाढला आणि तो जोराने तिच्याशी संभोग करू लागला. थोड्या वेळातच तिचे विव्हळणे कमी झाले. आता तिलाही सुख वाटू लागले. तिच्या प्रतिसादाने संभोगात परमोच्च आनंद मिळाला. तो खुश झाला. तिलाही त्याने तृप्त केले. मेवण्यासोबतचे शारीरिक संबंध तिला खूप आवडले. त्यानंतर त्या दोघात संधी मिळेल तेव्हा ते संभोग करू लागले. पहिल्या संभोगाची आठवण ती कधीच विसरली नव्हती. त्यानेच नेहमी सुख द्यावे असे तिला वाटत होते, पण रीतिरिवाजाप्रमाणे तिच्या पालकांनी तिचा विवाह करून दिला. ती संसारात रमली आणि ती पतीबरोबर विवाह घेऊ लागली. पती सुखही तिला आनंद देत असले तरी पहिले सुख देणारा महेश ती काही विसरली नव्हती. ती त्याच्या बरोबरच्या कामुक आठवणीत रमून जात होती. तिकडे महेशचेही तेच हाल झाले होते. त्यालाही तिच्या कोवळ्या शरीराचा आनंद घ्यावा असे वारंवार वाटत होते. त्यामुळे तो वेळात वेळ काढून तिला भेटायला जात होता.
ती त्याला भेटायला जात होती. संधी साधून दोघे शरीर सुखाचा आनंद लुटत होते. त्या दोघांच्या वागण्याने रणजितच्या मनात शंका निर्माण केली. तो आता तिच्यावर पाळत ठेवून राहू लागला. त्या दोघांचे संबंध असावेत असा त्याला संशय आला. पण तसे बोलल्यास भांडणाचे मूळ होणार, त्यामुळे त्याने बोलणे टाळले. पण मनातील शंका त्याने त्याचा भाऊ सुभाष याला बोलून दाखवली. तेव्हा सुभाषने संशय घेऊ नको असा सल्ला दिला. सीमाची लहान बहीण ममताचा विवाह निश्चित झाला. बहिणीचे लग्न म्हटल्यावर सीमा, तिची मोठी बहीण या सगळ्या जाणार हे स्वाभाविकच होते. सीमा बहिणीच्या लग्नासाठी म्हणून माहेरी गेली तेव्हा तिची मोठी बहीण आणि तिचा नवरा महेश हे देखील आले होते. महेशला पाहून सीमा आनंदून गेली. दरम्यान सीमाचा नवरा रणजितही सासरवाडीला आला होता. सगळे पै पाहुणे जमले होते. लग्नातील विविध कार्यक्रम सुरू झाले होते. रविवार दिनांक 1 मे रोजी मेहंदीचा कार्यक्रम होता. सगळ्या महिला मेहंदीच्या कार्यक्रमासाठी जमल्या होत्या. नाचगाणे रंगात आले होते. हसणे खिदळणे सुरू होते. पण या सगळ्यात सीमा कुठे दिसत नव्हती. मेहंदीच्या कार्यक्रमात नाही तर मग ती गेली कुठे असा प्रश्न रणजितला पडला. त्याने इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा कुणी त्याला योग्य पद्धतीने माहिती दिली नाही. असेल इथेच कुठेतरी असे सांगून सगळेच उडवाउडवीचे उत्तरे देत होते. पण ती दिसत नसल्याने रणजित बेचैन झाला. तो तिला घराबाहेर शोधू लागला. ती कुठेच दिसेना. तसा तो चलबिचल झाला. तो शोधत शोधत घरामागे असणाऱ्या पडक्या शेडजवळ गेला. शेडचा दरवाजा थोडा उघडाच होता. त्याला शंका आलीच होती. त्याने दरवाजा हळूच पुढे ढकलला आणि तो आत गेला. आत कोणाच्या तरी जोरजोरात हालचाली सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले. तसा तो सावध झाला. त्याचा संशय खरा होणार की काय या विचाराने त्याच्या काळजाची धडधड वाढली. तो थोडा आत गेला आणि त्याचा संशय खरा ठरला. त्याची बायको आणि त्याचा साडू दोघे एकमेकांना मिठीत आवळून घेत शरीर सुख घेत होते. रिकाम्या शेडमध्ये परपुरुषाबरोबर वेगळ्याच पद्धतीने शरीर सुख करणारी बायको पाहून तो हापकून गेला. त्याला समोर पाहून तेही घाबरले. आता हा आरडाओरड करणार हे सिद्धच होते. त्यामुळे त्यांनी कसेबसे कपडे व्यवस्थित केले. पण तोवर रणजित सावरला होता. तो दोघांना शिवीगाळ करू लागला. तसा महेश शेडमधून बाहेर पडला आणि बाजूला जाऊन लपला. तर रणजित बायको आणि साडू या दोघांना शिवीगाळ करत आरडाओरड करू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याचे सासू सासरे तसेच इतर लोक बाहेर आले. तेव्हा तो आपल्या बायकोचे साडूबरोबरच घाणेरडे संबंध आहेत आणि मी माझ्या डोळ्याने ते पाहिले आहेत असे सांगून शिव्या देत होता. तेव्हा त्याच्या सासरचे लोक चिडले. आमच्या मुलीची बदनामी करतो काय असा जाब विचारत त्याच्यावर धावून गेले. दरम्यान रणजितने त्याचा भाऊ सुभाष याला फोन करून मी माझ्या बायकोला साडूबरोबर रंगेहात पकडले आहे. त्यामुळे सासरचे लोक माझ्यावर चिडले आहेत. ते माझे काहीतरी बरे वाईट करतील अशी भीती त्याने भावाला बोलून दाखवली. दरम्यान लपून बसलेला महेश बाहेर आला. त्याने सासरच्या लोकांना आणखीन चितावले. सगळ्यांनी मिळून रणजितला घेरले आणि मारहाण करायला सुरुवात केली. 10-12 लोकांचा जमाव. हातातील त्या काठी, दांडके, खोरे अशा हत्यारांनी त्याला झोडपत होते. या मारहाणीत तो निश्चित पडला. तेव्हा त्यांनी त्याला उचलून घरात नेले आणि बेडवर झोपवले. रात्रीची वेळ असल्याने कुणी जास्त पाहिले नव्हते. काही वेळाने सर्वांच्या लक्षात आले की रणजितचा जीव गेला आहे. आता ही भानगड अंगलट येणार या विचाराने त्यांचे धाबे दणाणले. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी खून लपवण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या काळोखात रणजितचा सासरा आणि साडू यांनी रणजितचा मृतदेह मोटारसायकलवर घेतला. घरातून ते बाहेर पडले आणि जंगलात पोहोचले. तिथे मृतदेह झाडाला लटकून आत्महत्येचा बनाव करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्या दोघांना मृतदेह उचलून लटकवणे अवघड झाले. त्यामुळे त्यांनी एका फांदीला मृतदेह बांधला आणि ते तिथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी लग्नाचा विधी होणार होता. त्याच दिवशी जंगलात लोकांना मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख पटवत असताना तो या गावात पाहुणा म्हणून आला होता अशी माहिती मिळाली. तसेच तो मेवणीच्या लग्नाला आला होता. ही माहिती हाती लागल्याने पोलीस लग्नघरात पोहोचले. तिथे चौकशी केली असता त्याच्या सासरच्या लोकांनी कानावर हात ठेवला.
आपल्याला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण पोलिसांनी मोबाईलचे CDR तपासले असता रणजितने भावाला फोन केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या भावाकडे चौकशी केली असता त्याने फोनवर झालेले बोलणे पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांना लग्न घरात रणजितला मारहाण झाल्याची माहिती गावातील खबऱ्यांकडून लागली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धरपकड सुरू केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात लग्नविधी सुरू असलेली सीमाची बहीण ममताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सीमा आणि तिच्या आईच्या हातात बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता अनैतिक संबंधावरून रणजितचा खून झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून एका पाठोपाठ एकाला ताब्यात घेतले आहे. अशाच नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.